पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि मस्त असा दमदार पाऊस आपल्याकडे पडत आहे. अशा वेळी आपल्याला आठवते ती गरमागरम भजी. आज मी ही अशी मस्त पालकाची कुरकुरीत भजी केली आहे. त्यासोबत मस्त असा गुळाचा गवती चहा घालून चहा बनवलेला आहे. ही भजी पहा मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. पावसाचा खूप आवाज येत आहे, त्यामुळे मी तुम्हाला जास्तीचा असा काही तिचा आवाज दाखवला नाही. ही अशी बराच वेळ कुरकुरीत राहणारी भजी कशी तयार करायची हे पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी साधारण अर्धी गड्डी इतकी ही पालकाची पानं घेतलेली आहेत. ही पानं स्वच्छ धुवून आणि मग त्यानंतर निथळून अशी घेतलेली आहेत, म्हणजे यामध्ये जास्तीचा काही असा पाण्याचा अंश नाहीये. बघा, अगदी मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली ही पालकाची पानं आहेत. जी मोठी मोठी देठं असतात ती काढून टाकायची आणि फक्त पानांचाच भाग आपल्याला घ्यायचा आहे. पानं सुद्धा कट करताना थोडीशी जाडसर कापायची, कारण पालकाचं पटकन असं पाणी तयार होतं, पालक खूप मऊ होतो, म्हणून थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही पालकाची पानं कापून घ्यायची आहेत. फार बारीक अशी कापायची नाहीत. त्यानंतर मूठभर अशी देठासहित कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला ओबडधोबडच कापायची, अगदी बारीक कापण्याची सुद्धा गरज नाही. कोथिंबीरीचा स्वाद या भजीमध्ये खूप छान येतो, त्यामुळे जर कोथिंबीर घरामध्ये उपलब्ध असेल तर नक्की यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर सुद्धा घाला. आता आपल्याला हे सगळे साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं पसरट भांड घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे सगळं मिश्रण कालवायला खूप बरं पडतं. आता इथे पालकाची पानं, कोथिंबीर ही काढून घेतलेली आहे. बरोबरीने जेवढा पालक होता तेवढ्याच प्रमाणात उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा अगदी मस्त पातळ चिरायचा, म्हणजे कुरकुरीत भजी आपली तयार होते. आणि साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे वापरले आहेत. आता यामध्ये आपण काही मसाले घालतोय, त्यापैकी अगदी पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट. हळद आणि तिखट जास्त घालायची नाही, नाहीतर मग भजीचा रंग काळसर येतो. थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा हिंग मात्र आवर्जून घाला, कारण डाळीचं पीठ पचण्यास जड असतं. 1 चमचा बडीशेप आणि धण्याची भरड घेतलेली आहे. बरोबरीने अर्धा चमचा इतका आपण ओवा घालणार आहोत. ओवाने सुद्धा गॅसेस वगैरे होत नाही, कारण डाळीच्या पिठाने बऱ्याचदा गॅसेस होण्याची शक्यता असते, म्हणून ओवा सुद्धा आवर्जून घाला. आणि 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालायचे, याच्याने मस्त असा खमंगपणा येतो. चवीपुरतं मीठ घालायचं आणि साधारण 2 टेबलस्पून इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय. याच्याने भजीला कुरकुरीतपणा येतो आणि बराच वेळ भजी कुरकुरीत राहतात. आता साधारण मी 4 टेबलस्पून इतकं हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे. आणि आता हे आपण सगळं कालवून घेणार आहोत. हलक्या हाताने कालवायचं आहे, कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, पालकाची पानं आहेत, पालकाला पटकन पाणी सुटतं आणि कांद्याला सुद्धा मीठ लागल्यामुळे पटकन पाणी सुटतं. साधारण हे असं बघा ओलसर मिश्रण तयार झालं आहे, पण डाळीच्या पिठाचं एक छान असं कोटिंग याला आणखीन आलं पाहिजे, याकरता मी आणखीन 1 टेबलस्पून डाळीचं पीठ यामध्ये घालत आहे. फार सुद्धा डाळीचं पीठ घालायचं नाही आणि अगदी तुम्हाला गरज वाटली तर 1 चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. पण पाणी घातल्यामुळे किंवा जर पीठ सैल झालं तर आपलं भजीना मऊ पडण्याची शक्यता असते किंवा तेलकट होतात. त्यामुळे फार असं मऊ पीठ करायचं नाही, पाण्याचा वापर शक्यतोवर करायचा नाही. हे पहा, असं मस्त डाळीच्या पिठाचं कोटिंग या पालकावर आणि कांद्यावर आलेलं आहे. लगेच आता इथे गरम तेलामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे. आपण जशी कांदा भजी सोडतो तशीच आपल्याला ही वेडीवाकडी भजी सोडून घ्यायची आहेत, म्हणजे छान अशी लच्छेदार आपली भजी तयार होते. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. फार मोठा गॅस केला ना तर भजीचं वरचं आवरण पटकन करपतं किंवा रंग बदलतो आणि आतून भजी कच्चे राहतात. पण जर मध्यम आचेवर तळली तर मात्र मस्त अशी कुरकुरीत होतात, एकसारखा रंग येतो, आतूनही व्यवस्थित ती शेकली जातात किंवा शिजली जातात. पण जर आपण अगदी लहान गॅसवरती ही भजी केली ना तर मग मात्र भजीना खूप तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅसची आच मध्यम ठेवायचं, अधेमध्ये हे हलवत राहायचं आणि बघा मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे भजी मी तळून घेतलेले आहेत. असा हलकासा रंग बदलल्यासारखा झाला की मग यामध्ये आपल्याला भजी सोबत खाण्यासाठी या अशा मिरच्या घालायच्या आहेत तेलामध्ये. पण मिरच्यांना एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. अखंड जर मिरची आपण तेलामध्ये घातली तर ती फुटून अंगावर तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे मिरचीला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे मिरची तेलामध्ये फुटत नाही. आणि हे चांगलं असं मस्त तळून घ्यायचं आहे.
भजीचा छान खमंग सुवास सुद्धा इथे दरवळत आहे आणि रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे. लगेच भजी आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत. मस्त असे कुरकुरीत आपले भजी झालेले आहेत बघा. बघूनच पटकन खावेसे वाटतात इतके छान आपले हे भजी बनवून तयार झालेले आहेत. झाऱ्यामधून हे तेल असं चांगलं झटकून झटकून निथळून घ्यायचं आहे. आणि मग बघा या आवाजावरून तुम्हाला लक्षातच येईल की अतिशय मस्त अशी कुरकुरीत भजी आपली बनवून तयार झाली आहे. गरमागरम गवती चहा आणि आलं घालून गुळाचा चहा आणि बरोबरीने ही कुरकुरीत भजी पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करतात. म्हणूनच तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये जर कुठली भजी करणार असाल तर या पद्धतीची कांदा पालक भजी नक्की तयार करून पहा. यापूर्वी तुम्ही कांदा पालक भजी कधी खाल्ली आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.